दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा केला सन्मान। पत्रकारांचा 15 लाखाचा काढला विमा। मराठी वर्तमानपत्राचे आद्यजनक बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या दर्पण या मराठी वर्तमानपत्राच्या दिनानिमित्त गंगाखेड शहरात विविध ठिकाणी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला। व्हॉइस ऑफ मीडिया शाखा गंगाखेड यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह या ठिकाणी दर्पण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दगडूशेठ सोमाणी, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे हे उपस्थित होते। त्यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांचा पुष्पगुच्छ, टॉवेल देऊन सत्कार करण्यात आला। तसेच व्हॉइस ऑफ मीडिया शाखा गंगाखेड यांच्या वतीने पत्रकारांचा 15 लाखांचा विमा काढण्यात आलाय। तसेच उपविभागीय कार्यालय गंगाखेड या ठिकाणी उपविभागीय कार्यालय व पोलीस प्रशासन यांच्या वतीने डॉक्टर जीवराज डापकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कराड इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी पत्रकारांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमासाठी प्रमुख माजी नगराध्यक्ष रामप्रभूजी मुंडे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दगडूशेठ सोमाणी, काँग्रेस तालुका अध्यक्ष गोविंद यादव, उबाठा गटाचे शहर प्रमुख जितेश कोरे यांच्या हस्ते उपस्थित सर्वच पत्रकार यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व पेन देऊन सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमासाठी स्वातंत्र्यवीर विदा सावरकर, सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवानंद जोशी, सा गंगाखेड केसरीचे संपादक रामप्रसाद ओझा, गोदावरी स्वच्छता अभियानचे प्रमुख ॲडव्होकेट राजू देशमुख, कांदलगावकर, प्रतिभाताई वाघमारे, माणिकराव मुंडे, शिवप्रसाद कल्याणी, राम कासांडे यांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश बोरीकर सरांनी केले। उपस्थित पत्रकार बांधवांना माजी नगराध्यक्ष रामप्रभूजी मुंडे यांच्या वतीने स्नेहभोजन देण्यात आले। प्रतिनिधी अनिल साळवे, गंगाखेड, धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।